गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। नवी दिल्ली येथे 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो रक्तवीरांनी तब्बल 40 तासांचा प्रवास करून या राष्ट्रसेवेत सहभाग घेतला। तर सायंकाळी अभिमान मराठी, अभिजात मराठी कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, संदीपान भुमरे, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर तसेच मिलिंद देवरा, माजी आमदार शहाजीबापू पाटील, डबल हिंद केसरी तथा क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील, निवृत्त कर्नल मोहन कापतीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या भाषणास उपस्थितांची मोठी दाद मिळाली। आपल्या ज्ञानोबा रायाच्या ओव्याचा आवाज जिथं अजूनही घुमतोय, तुकाराम महाराजांचे अभंगाची साध अजूनही जिथं ऐकू येते, छत्रपती शिवरायाच्या तलवाऱ्याच्या पात्याच्या पराक्रमाच्या खुणा आजही जिथं पावला पावलाला दिसतात आणि ज्या पर्वतानं हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत संरक्षणाचं स्वतःहून फार मोठं काम केलं, त्या सह्याद्रीच्या कड्या कापाऱ्यातल्या, दऱ्या खोऱ्यातल्या, दरे या गावात जन्माला आलेलं महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे, माझे जिव्हाळ्याचे जिवलग मित्र आदरणीय उद्योगमंत्री, ज्यांनी विक्रमी उद्योगात सध्या वाटचाल सुरू ठेवली आहे उद्योग खात्याची, ते उदयजी सामंत साहेब, गेल्या 35 वर्षात सदैव ज्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचं नातं राहिलं ते चळवळीतले माझे अतिशय जिवलग सहकारी मित्र, ज्यांचा मला सदैव अभिमान आहे आणि त्यांच्याविषयी एक छोटंसं पुस्तक मी आता लिहायला घेतोय, ते केंद्रीय आरोग्यमंत्री आदरणीय प्रताप जाधव साहेब। हिरा मानकं मोठी सगळीकडे इसकटलेली आहे, ती सगळी दुकानं मुंबईमध्ये आहेत, पुण्यात आहेत, आता आपल्या गावापर्यंत आली आले ते का नाही सोन्या चांदी दुकान। पण या भारत देशाच्या लोकशाहीच्या मंदिरातलं संसद रत्न म्हणून ज्यांनी किताब मिळाला ते शिवसेनेचे तडफदार तरुण नेते आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब, सर्व व्यास भुमरे, आमचे गुवाहाटीतलं सगळ्या जिव्हाळ्याचं नातं काय तर मामाने खाया पियाला नाही चांगलं घातलं, मला रे तुम्हाला सांगतो मामा एवढं कोणी पेला बी दिलं नाही, खायला बी दिलं नाही। सगळे व्यासपीठावरले ओमराजे सगळे सन्माननीय, ज्यांना नवीन एक पदवी माझ्या जीवनात मी पहिल्यांदा ऐकली बरं का, रत्नवीर ही पदवी ज्यांना दिली। आणि साहेब खरं सांगतो, निसर्ग प्रत्येकाला जन्म देताना काही नाही काही देऊनच पाठवत असतो, तो असं कुणालाच पाठवत। दैवी शक्ती भगवंताची। आणि मला सदैव असं वाटतंय, महारुद्र आणि लघुरुद्र असलेला हनुमान
त्याचा एक कणभर अंश जन्माला घेऊन आपले चंद्रहार दादा पाटील आले. ते नवीन रूप धारण केले शिवसेनेत. त्यांचा प्रवेश झाला तो आपल्या सर्वांसाठी, सगळ्या पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस होता. ज्याने हा कार्यक्रम केला ते चंद्रहार दादा पाटील व्यासपीठावर झाले. तुम्ही सगळे रक्तवीर साहेब. माणसाच्या जीवनात खुर्च्या येतात आणि निघून जातात. खुर्चीवर बसल्यानंतर अनेक माणसं मोठी झाली, पण कधीतरी असं एक व्यक्तिमत्व जन्माला येत असतं. त्याच्यात एक वेगळी शक्ती असते की तो माणूस त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीचं महत्त्व वाढत असतं. असं नेतृत्व महाराष्ट्राला या 30-40 वर्षात भेटलं ते एकनाथजी शिंदे साहेबांचं. ज्या खुर्चीवर साहेब बसले, नगरविकास खातं कोणाला माहिती हो साहेब? तुम्हाला नगरविकास खात्याचं मंत्री केलं, खेड्यापाड्यात नगरविकास खातं पोचवलं, ज्याचा काय खेड्यापाड्या संबंधच नव्हता ज्या खात्याचा, पण तिथेही ती खातं पोचलं. आज मुख्यमंत्री झाला, सगळ्या महाराष्ट्राची धडकन तुम्ही म्हटलं. जास्त बोलतायत ना, आम्हाला बंधन आहेत, पण मी एवढंच सांगतो की जर शिंदे साहेबांनी काही खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर गतिमानता राजकारणाला दिली नसती तर आज महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आपल्याला दिसली नसती. मी जाहीररित्या सांगतो. अत्यंत वेगात शिंदे साहेब कामाला लागल्या. लाडकी बहीण युवा, लाडका युवा, अनेक असे खान प्रोग्राम जनतेपर्यंत अशी पोचवली गेली. इतिहासात कधी घडलं नाही असं महायुतीचं यश या नेतृत्वात घडलं. आज तीच वाटचाल आपल्या सगळ्याला पुढे चालवायची आहे. मित्र, आयुष्य एकदा येतं. जन्म आई आणि वडिलाच्या रूपानं भगवंताने दिलेला, म्हणून आई आणि वडील हेच भगवंत, हाच विठ्ठल, हाच रुक्मिणी आहे. आणि जाताना कुठल्याही रूपानं जावा, पण धरती मातेचं जावं लागते. कोण जाळून टाकतंय, कोण मिठात पुरतंय, कोण मसाला लावून, पारशी लोक गिधाडांना खाण्यासाठी प्रेत फेकून देत आहेत. अनेक प्रकार आहेत शेवटच्या विधीचे. हा काळ जो आहे तो तुमच्या माझ्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा काळ. मी सगळे आणि तुमचे सगळे वडील, सर्वांचे माझ्या राजकारणाचे साक्षीदार आहे. तुमच्या घराघरात तुमचे वडील सांगत असतील की बापू आमचा दोस्त होता. बरोबर आहे का ना? यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटलानंतर डोळं झाकून मान मांडीवर ठेवावे असं तिसरं नेतृत्व मला एकनाथजी शिंदे साहेबांचं दिसलं. भरपूर नेत्यांबरोबर मी फिरलो. भरपूर 4 मुख्यमंत्री असा आहेत की त्यांच्या कॉटवरच मी झोपत होतो. त्या शंकरराव चव्हाण, शरदचंद्र पवार, तुम्ही फोन करून विचाराय खरं का कोण? नाही तू म्हणाय तू माझ्यापाशी झोप म्हणाय. इतकं मी जवळ गेलो, पण निर्मळ अंतकरणाचं नेतृत्व भेटलं ती मला एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं भेटलं. आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला जीवनात. माझी फार ओळख नव्हती म्हणा, साहेबांची लय ओळख बिळख होती. बापू गुवाहाटीला गेला का नाही, पण मला कळली असं काय तर गडबड चालली. मी महेश शिंदेला म्हणजे शिंदेकडे म्हणलं, काय तर तुमचं चाललंय, मला कोण बोलणं काय भांडलं? त्याला सांगितलं मी, जर शिंदेसाहेब मुख्यमंत्री होणार असतील तरच मी गुवाहाटीला येणार, त्या सुरतला येत नाही, मी येणार नाही. तलवारीनं आपलं मुंडकं सुद्धा जाऊ दे. साहेब, सगळ्यात भारी किस्सा सांगतो. पहिली गाडी खरोखर देवाशी पण माझी होती. तुम्ही ते परदेशी डिवाइस होतो का बघा हायवेला, त्यावेळी इन्चार्ज जवाहरलाल डिवाइस होतो. तुम्ही पालकमंत्री असतात, बरोबर आहे.
त्याला विचारा, पहिली गाडी माझी त्यानंच अडवली. खाली उतरलो, त्याला म्हणलं हे परदेश इकडे, म्हणलं गृहराज्यमंत्री गाडीत आहे, ते माहिती आहे यार तुला, शंभूराजी होतो माझ्या गाडीत. हाय पण ओव्हरनं पडा, कशाचा फोन बिनला का मारायला लावलो, म्हणलं आण खायला आमदार असं सगळा तुला म्हणलं, कुठलं काढलंय काय तुला, हे ते दिवस ते तुझे रेवा सर्व बाजूला नाही, म्हणलं हे काय. ते इतका खुश माझ्यावर झाला, फोन करा, बातमी कळी, भराभरा निघाव म्हणा. अलगा म्हटली आपला दिसतोय गडी बस. हे माझी स्तुती करत नाही, आई शपथ, हे तुम्हाला मी शिकवा येतो उभा राहील. जे नेतृत्व कधीतरी मिळत असतं, असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्याला शिंदे साहेबांच्या रूपाने म्हणून तरुण नेतो श्रीकांतदादांच्या रूपाने. मी आणि चंद्रहार दादा, तो तुम्ही दोघा मी तुमच्या घरात, हे तुम्हालाही सगळं माहीत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आम्ही मोकळं जाता ठेवत नाही दोघं. एक बजरंग बली तिकडं आहे, इकडं मेंदू आहे, तुम्ही काळजी करू नका. आपल्या शिवसेना वाढवायची, साहेबांसाठी वाढवायची, महाराष्ट्रासाठी वाढवायची, हिंदूचे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी केलेल्या हिंदू झेंड्यासाठी जे कष्ट केले, त्या कष्टाला जागायचं. आणि हा संदेश आज ह्या रक्तदानाच्या रूपाने घेऊन आपण जाऊ. मी सांगितलं सांगलीत या देशाची ओळख मुळात शेतकऱ्यानं गाळलेला घाम, या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सांडलेलं सैनिकाचं रक्त, उमेदीनं मैदानात खेळणारा, देशाचं नाव करण्यासाठी तो खेळाडू, आणि रस्त्यावर खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत स्मार्ट सिटीपर्यंत फिरणारा तरुण, जो या देशाला महासत्ता बनवायचं स्वप्न बघतो, हीच या देशाची ओळख आहे मित्रांनो. भारत देशाची ओळख आहे. आणि आज अभिमान आहे मला साहेब, तुमच्या प्रेरणेमुळं, केवळ तुमच्या प्रेरणेमुळं चंद्रहार दादांनी हा कार्यक्रम त्या पहिला घेतला. माझं चंद्रहार दादांचं बोलणं त्यावेळी झालं होतं. चंद्रहार दादांना क्रीडा खाते तर तुम्ही दिले, क्रीडा खाते दिले, पण आपल्याला भारतात खेळ सगळा आपला शिवसेना पोचवायचा, जरा शिवसेना खेळ, बाकी कुस्त्या बिस्त्या राहू देता जरा बाजूला. तर ह्यांना जरा कुठं तर चांगला अजून राजकीय पद देऊया आपण, म्हणजे राज्यभर. मी राजीवजी गांधींना भेटवून मी त्यावेळी मारुती मानेला फेटा घालून खासदार बनवला होता छलाकी. त्यावेळी मी विद्यार्थी संघटनेत होतो. साहेब माझी खरोखर मनापासून, मी काय चंद्रहार दादा माझं नातं वेगळं आहे, तुम्ही त्यांना परत निवांत खाजगी तुमच्या, आम्ही एकामेकाला रक्ताला रक्त सांगणार मुळातच दोस्त आहे. पण असा हा बुद्धिमान माणूस आहे, हनुमान आहे, शक्तिमान आहे, तेवढाच बुद्धिमान माणूस आहे. या माणसाच्या ह्याला तुम्ही प्रेरणा द्या, शक्ती द्या, ताकद द्या. एवढं दिल्लीपर्यंत काश्मीरपर्यंत जाऊन कष्ट करणारं कुठलं नेतृत्व. आज पहिलं मला हे सगळं उदाहरण आहे. मी हातरून गेलो, मेळावे भरवले, मोठमोठे मेळावेच भरवले, पण हा प्रोग्राम फार वेगळा आहे, जास्त बोलत नाही. एवढंच सांगतो साहेब तुम्हा सगळ्यांना. आज मला तुम्ही दोस्त म्हणून, मी 70 वर्षाच्या वडिला वयाचा आहे तुमच्याला, मला वचन द्यायचं, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठा करण्यासाठी झटायचं, ही संकल्प या हात वर करा. खरं का खोटं? आपला माणूस, घरातला माणूस, मोठ्या मनाचा माणूस, दिलदार माणूस, देश या राज्याचे सुखदुःख जाणणारा माणूस, आदिवाशापासून ते उद्योगपतीपर्यंत सगळे माहीत असलेला माणूस पुन्हा जन्माला आपल्या बहुजन समाजात येत नाही. अशा माणसाचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्व झटूया. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी मी बोलतो. मला जास्त बोलायचं नाही, आणि मला तुम्ही बोलवलंच, मला का माझं गुडघं दुखतात, पण तुम्ही बोलवलं एवढ्या कामाला. आम्हाला माहीत, तुम्ही आमचं काय भाषण ऐकत नाही. हॅलो हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही?
अहो काय नेते रिकुताय रडायला लागली या माणसं सगळे विचारतात ते फोन स्विच ऑफ सगळं तुमचं आहे तर काय कुठं आहे ते आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगर काय हॉटेल समजा काय ओके शिंदे साहेब महाराष्ट्राचे लोकनेते ओके शिंदे साहेब पुढं अजूनही ओके पुढं काय ते वळका